ते सुरुवात करूया या क्षणाच्या अतिशय महत्त्वाच्या बातमी. देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवली जाते. केंद्र सरकार देशभरात लॉकडाऊन लावण्यासंदर्भात विचाराधीन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे. अमेरिका-इराण युद्धामुळे भारतात पुन्हा एकदा लॉकडाऊन, या तारखेपासून देश बंद. कोरोनापेक्षा आता गंभीर परिस्थिती निर्माण होण्याचे संकेत या ठिकाणी आले आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. अमेरिका आणि इराण युद्धामुळे भारताला सर्वाधिक फटका बसल्याचं पाहायला मिळतंय. कारण 80% तेल आणि गॅस हा बाहेरच्या देशांमधून येतोय. याच देशांमध्ये युद्ध सुरू आहे. त्यामुळे लोकांना पेट्रोल, डिझेल मेना झालाय. गॅस मिळायचा बंद झालाय. त्यामुळे कित्येक हॉटेल बंद झाले आहेत. मग आता लॉकडाऊन होणार का? आणि लॉकडाऊन झाल्यानंतर नेमकं परिस्थिती कशा पद्धतीने यावेळी असणार आहे? कोणत्या तारखेला लॉकडाऊन होईल? पंतप्रधानांनी याबद्दल काल नेमकं काय माहिती दिल्या, ज्यामुळे सोशल मीडियावर चर्चा सुरू झाल्या. देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागणार अशी शक्यता होती. पण आज जेव्हा मोदींनी सर्वपक्षीय बैठक बोलावली, पण त्यानंतर सगळ्या गोष्टी आता क्लिअर झाल्यात अशी चर्चा या ठिकाणी लागल्या. मग आता नेमकं लॉकडाऊन कधी लागणार आहे? काय आहे याची तारीख? नेमकं काय सुरू राहणार आणि काय बंद होणार? आता काय परिस्थिती राहणार? चला तर जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती. हा व्हिडिओ केवळ बातमी नाही, तर तुमच्या आता आपल्यावर सगळ्यावर आलेल्या एक महाकाय संकटाची भयन जाणीव, जिथे कालपासून प्रत्येक भारतीयांची झोप या ठिकाणी उडवल्या. काल दुपारपर्यंत सगळं काही शांत होतं. लोक आपापल्या कामात व्यस्त होते. पण आजच्या संसदेच्या पायऱ्यावर एक अशी बातमी वाऱ्यासारखी या ठिकाणी बाहेर आली, आणि ज्यामुळे संपूर्ण देशाचा श्वास रोखला. लोकसभेच्या त्या ऐतिहासिक सभागृहात जेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उभे राहिले, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एरवी असणारा स्मित हास्य नव्हतं. आता आवाजात वेगळीच या ठिकाणी कालधार डोळ्यात. आता भविष्यात येणाऱ्या संकटाची स्पष्ट झाली होती. सभागृहात या ठिकाणी टाचणी पडली तरी आवाज येईल इतकी शांतता पसरली होती. प्रत्येक खासदार, आता प्रत्येक तो सत्ताधारी असावा किंवा विरोधी, पंतप्रधानांच्या ओटातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक शब्दाकडे कान लावून बसला होता. मग तो क्षण आला जेव्हा प्रधानमंत्री म्हणाले, देशवासियांनो, जग एक मोठ्या युद्धावर आता उंबरठ्यावर आहे आणि या आगीचे चटके आपल्या भारतालाही बसू शकतात. कोरोनासारख्या कठीण परिस्थितीला तोंड देण्यासाठी आता पुन्हा एकदा तयार आपल्याला राहावं लागेल. हे शब्द उच्चारले गेले. जणू संपूर्ण देशात एकच भूकंप झाला. लोकसभेतील त्या इशाराचा व्हिडिओ काही मिनिटात सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरला. लोकांच्या मनामध्ये कालपर्यंत ज्या शंका होत्या त्याच आता भीतीत रूपांतर झालं. आता हा केवळ इशारा नव्हता, तर ते एका आगामी वादळापूर्वीची शांतापूर्वी बाकीत होतं. लोकसभेतून बाहेर पडताच गॅलरीत उभ्या असलेल्या पत्रकारांच्या झुंडीने नेत्यांना घेराव घातला. पण कोणाकडे स्पष्ट उत्तर नव्हतं. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता की पुन्हा एकदा लॉकडाऊन आता लागणार आहे का? आणि लागणार तर कोणत्या तारखे लागणार? काय पुन्हा एकदा रस्ते ओसाड पडणार का? पुन्हा एकदा आपल्या घराचे उंबरठे आपल्याला मर्यादा बाहेर पडणार का? या इशाऱ्यानंतर काही तासाच जे चित्र पाहायला मिळालं ते थरका पडवणार होतं. दिल्लीच्या राजकीय वर्तुळात हालचाली वेगवान सुरू झाल्या. रात्री उशिरापर्यंत प्रधानमंत्री कार्यालयाचे दिवे सुरू होते. आज सकाळीच सर्वात मोठी या ठिकाणी घडामोड समोर आल्या. प्रधानमंत्रींनी तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलावली. विचार करा, जेव्हा देशातील सर्व राजकीय पक्ष आपले मतभेद बाजूला ठेवून एका टेबलावर येतात, तेव्हा परिस्थिती किती गंभीर असू शकते. या बैठकीच्या हॉलमधील आता वातावरण अत्यंत तणावपूर्ण होतं. बंद दराड चाललेल्या चर्चेत मोठ्या आवाजात वाद नव्हते, पण चिंतेचे सावट मात्र नक्की होतं. संरक्षण मंत्री, गृहमंत्री आणि तिन्ही दलाचे प्रमुख तिथे या ठिकाणी उपस्थित होते. बैठकीत सादर करण्यात आलेले रिपोर्ट पाहून अनेक मुख्यमंत्र्यांच्या कपाळावर घाम फुटला होता. बाहेर उभे असलेले सुरक्षा रक्षक आणि अधिकारी यांच्या चेहऱ्यावरूनही परिस्थितीचे गांभीर्य स्पष्टपणे जाणवत होते. या बैठकीत नेमकं काय घडलं? आता सूत्राने दिलेल्या माहितीनुसार चर्चेचा मुख्य केंद्रबिंदू आता पुरवठा सप्लाय चेन होता. इराण, अरब देशामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे भारताला मिळणाऱ्या गॅस आणि कच्च्या तेलाचे टँकर समुद्रात सध्याला अडकलेले आहेत. जर हे टँकर वेळेत पोहोचले नाहीत तर देशातील वीज वाहतूक व्यवस्था, पेट्रोल, डिझेल सर्व काही या ठिकाणी आता कोल्ड माडून पडू शकतं. बैठकीत एका नेत्यानं विचारलं, मग जनतेला काय सांगायचं? त्यावर प्रधानमंत्र्यांनी आता उत्तर दिलं. ते अत्यंत मार्मिक होतं. ते म्हणाले, जनतेला सत्याची जाणीव करून द्यावी लागेल, कारण अपवाद सत्यापेक्षा जास्त धोकादायक असतात. संसदेत आणि बैठकीत तणाव सुरू असताना देशाच्या रस्त्यावर मात्र एक वेगळंच युद्ध सुरू झालं. जसा हा संदेश लोकांपर्यंत पोहोचला, पुन्हा काहीतरी बंद होऊ शकतं, तशी लोकांची पावलं पेट्रोल पंपाकडे या ठिकाणी वळली.
रात्री 12 वाजता सुद्धा पेट्रोल पंपावर 500 मीटर ते 1 किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या. लोक आपल्या कारच्या टाक्या गच्च करून घेत होते. कोणी कॅनमध्ये डिझेल भरत होतं, तर कोणी 2-3 गाड्या घेऊन पेट्रोल पंपावर उभं होतं. तिथलं वातावरण इतकं तापलं होतं की केवळ रांगेत पुढे जाण्यावरून लोकांच्या आसपासात हाणामाऱ्या या ठिकाणी सुरू झाल्या होत्या. प्रत्येकाच्या मनात एकच भीती होती, जर उद्या पेट्रोल संपलं तर ऑफिसला कसं जाणार, माझ्या मुलाला शाळेत कसं सोडणार. पेट्रोल पंप मालकांनी हात वर केले. साठा संपत आला, पण लोकांची गर्दी काही कमी होत नव्हती. केवळ पेट्रोल पंपच नाही, तर शहरातल्या सुपर मार्केटमध्ये रात्री उशिरापर्यंत लुटालूट सुरू होती. बाजार खरेदी करत होते लोक. महिनाभरास धान्य नाही तर 6-6 महिन्यास धान्य या ठिकाणी खरेदी करत होते. पिठाच्या गोण्या, तेलाचे डबे, साखरेचे पाकिट ट्रॉलीमध्ये भरून घेत होते. किराणा दुकानदारांनी किमती वाढवायला सुरुवात केली, तरी लोक पैसे मोजायला तयार होते. मध्यमवर्गीय माणसांच्या डोळ्यात तो कोरोनाचा काळ उभा राहिला होता, जेव्हा खायला अन्न मिळत नव्हतं, बाहेर निघण्याची सोय नव्हती. तीच परिस्थिती पुन्हा एकदा होऊ नये म्हणून लोक या ठिकाणी जीवाचं रान या ठिकाणी करत होते. या घाईत आपण हे विसरतोय की आपली भीती या ठिकाणी मागायला आमंत्रण देत आहे. आता प्रश्न येतो की नेमकं काय बंद होणार. संभावित यादी पाहिली तर काळजाचा ठोका चुकवेल. जर इंधन संकट या ठिकाणी खर्च उडवलं तर सर्वात अधिक खासगी गाड्यांच्या वापरावर मर्यादा येतील. एसटी बसेस आणि रेल्वेच्या फेऱ्या निम्म्यावर आणल्या जाऊ शकतात. इतकंच नाही तर IT हब मानल्या जाणाऱ्या पुणे मुंबईमध्ये पुन्हा एकदा वर्क फ्रॉम होमची सक्ती केली जाऊ शकते. कारण जर वीज पुरवठा खंडित झाला तर मोठ्या ऑफिसमधले इमारती चालवणे शक्य या ठिकाणी अशक्य होईल. गॅस सिलेंडरच्या बाबतीत परिस्थिती अधिकच गंभीर होईल. त्याच्यामध्ये 2 पेक्षा जास्त सिलेंडर आहेत त्यांना पुढचे काही महिने नवीन बुकिंग करता येणार नाही, असे संकेत आजच्या बैठकीत देण्यात आले आहेत. लोकांच्या मनात आणखी एक मोठी भीती आहे, ती म्हणजे इंटरनेटची. समुद्राखालून जाणाऱ्या ज्या डेटा केबल्स आता भारताला जगाशी जोडतात त्या युद्धाच्या आकातात आता धोक्यात आहेत. जर इंटरनेट बंद झालं तर तुमचं गुगल पे, फोन पे, बँकिंग व्यवहार सगळं काही जागेवर ठप होईल. याच भीतीने लोकांनी ATMवर रांगा लावल्या. पण विचार करा, जर प्रत्येकाने एकाच वेळी आपले सर्व पैसे बँकेतून काढले तर बँकिंग व्यवस्था कोलमडून पडेल. आजच्या बैठकीत यावर सविस्तर चर्चा या ठिकाणी होत असल्याचं पाहायला मिळते. लोकांचा बँकिंग व्यवस्थेवरचा विश्वास कसा काय टिकून राहायचा. पण आता कोरोनाच्या काळाची या ठिकाणी तुलना मागची करूया. कोरोनाच्या वेळी शत्रू एक विषाणू होता, डोळ्यांना दिसत नव्हता. पण यावेळी शत्रू टंचाई होती. तेव्हा आपल्याकडे धान्य होतं पण बाहेर पडता येत नव्हतं. यावेळी आपल्याकडे पैसा असेल पण विकत घ्यायला वस्तू नसतील, अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. वैद्यकीय सेवा आणि अत्यावश्यक सेवा चालू राहतील असं सरकारने वारंवार सांगितले, पण तरी लोकांचा विश्वास बसेना. असं कसं काय आहे. कारण जेव्हा गॅसच नसेल तेव्हा हॉस्पिटलमधली त्या ठिकाणी जनरेटर कशी चालणार. तेव्हा डिझेल त्या ठिकाणी नसेल तेव्हा रुग्णवाहिका कशी धावणार. जेव्हा प्रश्न असा निर्माण होतोय की प्रत्येक भारतीयाला आता सतावतंय. पुणे मुंबई सारख्या शहरातून मजुरांचे लोंढे पुन्हा एकदा रेल्वे स्टेशनकडे वळेल. लोक आपलं बिराडा उडून आपल्या गावी जाण्याच्या तयारीला या ठिकाणी लागतील. रेल्वे स्टेशनवर उभे राहायला जागा मिळणार नाही. तिकिटांचे दर बाजारात दुपटीने विकले जातील. सगळं पाहून असं वाटतंय आपण पुन्हा एकदा 2020च्या मागच्या या ठिकाणी परतलो आहोत. पण मित्रांनो, सगळ्या नाट्यात एक गोष्ट आपण विसरतोय, ती म्हणजे आपला संयम. आजच्या सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्र्यांनी एक गोष्ट या ठिकाणी सांगितली, हा देश युद्धाने हरणार नाही, तो हरला फक्त अफवानी हरेल. बैठकीत विरोधी पक्षांच्या नेत्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. त्यांनी विचारलं की जर परिस्थिती गंभीर असेल तर सामान्यांसाठी आता साठा करून ठेवलाय का. त्यावर सरकारने उत्तर दिलं, भारताकडे किमान पुढच्या 3 महिन्यांचा अन्न साठा सुरक्षित आहे, त्यामुळे उपासमारीची वेळ अजिबात येणार नाही. पण ही माहिती लोकांपर्यंत पोहोचत नाहीये. लोकांपर्यंत पोहोचते ती फक्त भीती. काही ठिकाणी लोकांनी मेणबत्त्या आणि कंदील विकत घ्यायला सुरुवात केल्या, तर काही त्या ठिकाणी वाटू लागले आता कायमचा अंधार होईल. पेट्रोल, डिझेल, गॅस व्यतिरिक्त आणखीन एक मुद्दा मागायचा. जर वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली तर ग्रामीण भागातून शहरात येणारा भाजीपाला, दूध बंद होईल. त्यामुळे शहरात दुधाचे दर 100 रुपये लिटरच्या वरती जाऊ शकतात. कोथिंबीरची पेंडी 50 रुपये या ठिकाणी मिळू शकते. हे वास्तव नाकारता येत नाही. पण ही परिस्थिती टाळण्यासाठी सरकार रेशनिंग पद्धत पुन्हा या ठिकाणी लागू करण्याचा विचार करत आहे. म्हणजे तुम्हाला प्रत्येक वस्तू ठराविक प्रमाणात मिळेल. त्यामुळे साठेबाजीचा चाप म्हणेल पण लोकांच्या स्वातंत्र्यावर गदा येईल. मग आता सगळ्या वातावरणात सर्वात जास्त तणाव आहे
तो म्हणजे पालकांमध्ये. शाळा कॉलेजमध्ये काय होणार? पुन्हा एकदा मुलांचे शिक्षण ऑनलाईन होणार का? पुन्हा एकदा मुलं मोबाईलच्या स्क्रीन समोर बसणार का? शिक्षणाचे नुकसान होणार नाही या ठिकाणी सरकार विशेष शैक्षणिक चॅनल सुरू करण्याचा विचार करत आहे का? पण त्यांच्याकडे वीजच नसेल त्यांनी काय करायचं? चक्र इतकं गुंतागुंतीच आहे की त्यातून मार्ग काढणं सध्या तरी अशक्य आहे. शेवटी आपल्याला हे समजावून सांगावं लागेल की जी स्क्रिप्ट मी तुम्हाला सांगतोय ते आत्ताच्या घडीची वास्तुस्थिती आणि संभाव्य धोके आहेत. आजच्या बैठकीत जरी कोणताही अंतिम निर्णय झाला नसला तरी तयारी करण्याचे आदेश सर्व राज्यांना देण्यात आले आहेत. लॉकडाऊन हा शब्द लोकांना आवडत नाही, सरकारलाही आवडत नाही, कारण यामुळे देशाचा आर्थिक नुकसान होतं. पण जर लोकांचा जीव वाचवायचा असेल, देशाची साधन संपत्ती टिकवायची असेल तर सरकारला हा कडूच डोस या ठिकाणी घ्यावा लागेल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जेव्हा बैठकीतून बाहेर पडले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक गंभीर शांतता होती. त्यांनी देशाला उद्देशून फक्त एकच संदेश दिला: सावध व्हा अफवावर, विश्वास ठेवू नका, अफवा पसरू नका, एकमेकांना साथ द्या. हा संदेश आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. जर उद्या खरंच लॉकडाऊन लागला तर आपल्या घरी कोंडण्यासाठी नाही तर देशाला वाचवण्यासाठी असेल. मित्रांनो, आता वेळ आली आपण स्वतःला प्रश्न विचारण्याची. आपण या संकटाला, या सरकारला साथ देणार की भीतीपोटी स्वतःच संकटात वाढणार? पेट्रोल पंपाच्या रांगा, एटीएम वरची गर्दी, धान्याची साठीबाजी करून आपण कोणाच या ठिकाणी आता बल करत नाही आहे. अवलट आपण आपल्याच बांधाच्या तोंडचा घास आता या ठिकाणी बांधवांच्या विरावून घेतोय. आता येणारा काळ कठीण आहे या शंका नाही, पण भारत असा देश आहे ज्याने अनेक युद्धांना, महामारींना हरवलंय. ही वेळही तिथून निघून जाईल. फक्त गरज आहे डोक शांत ठेवण्याची. पुढच्या काही तासात सरकारकडून अधिकृत मार्गदर्शक तत्वे आणि गाईडलाईन जारी केली जातील. कोणत्या तारखेला बंद होईल, कोणत्या तारखेला सेवा सुरू राहतील याची यादी सरकार प्रसिद्ध करेल. तोपर्यंत स्वतःच्या मनाने कोणतेही तर्क काढू नका. आपल्या चॅनलवर आपण प्रत्येक मिनिटाची अपडेट या ठिकाणी आता देत राहू. आता तुम्हाला माहिती असेल, महत्वाची माहिती आहे, जर हा व्हिडिओ प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचावा जेणेकरून लोकांच्या मनामध्ये भीती दूर होईल आणि त्यांना वास्तुस्थिती समजेल. मित्रांनो, आता ही सगळी माहिती ऐकल्यावर तुमच्या मनामध्ये भीती आणि प्रशंसाची काहून माजली असेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, दिलेली सर्व माहिती ही सध्याच्या जागतिक घडामोडी, सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चावर आधारित असणारी एक शक्यता या ठिकाणी वर्तवल्या. प्रशासनाने अद्यापरित्या लॉकडाऊन हा शब्द या ठिकाणी वापरलेला नाही. आपल्यासाठी मोठी दिलासा ही बातमी आहे, परंतु आपण सुज्ञ नागरिक आहोत. 2020 या मागच्या 5-6 वर्षाचा काळ आपण विसरलेलो नाही, जेव्हा आपल्याकडे अनुभव होता, पण आपल्याकडे अनुभवाच्या शिदोडी होत्या. अफवावर विश्वास ठेवून पेट्रोल पंपावर रांगा लावण्यापेक्षा किंवा धान्याची साठेबाजी करण्यापेक्षा आपण शांत राहून परिस्थितीचा सामना करणं आता गरजेचं आहे. कारण जेव्हा आपण घाबरून साठेबाजी करतो तेव्हा आपण नकळीतपणे महागाई वाढवत असतो. आता गरजांचे, हक्काचे 10 विरावून घेत असतो. मला एक तुम्हाला या ठिकाणी आता प्रश्न विचारायचा आहे. तुम्हाला काय वाटतंय? सध्याची जागतिक परिस्थिती पाहता भारताने खरोखर कठोर निर्बंध लादणे आता या ठिकाणी गरजेचं आहे का? केवळ जबाबदारी घेऊन संकट टाळू शकतो. तुमच्या शहरात, गावात सध्या काय वातावरण आहे? लोक घाबरलेत का? अजिबात घाबरून अनाधिकृत बातम्यावर विश्वास ठेवू नका. चांगल्या बातम्यावर विश्वास ठेवा. जर सरकारकडून काही नवीन नियमावली, गाईडलाईन्स आल्या तर आम्ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचू. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून कोणालाही, सामान्य माणसाची फसवणूक होणार नाही. आता अशा प्रकारच्या माध्यमातून सांगण्यात आले त्यामुळे पेट्रोल, डिझेल, गॅस अजून तरी शिल्लक आहे, त्यामुळे घाबरू नका असे या ठिकाणी तुम्हाला आव्हान करण्यात आले. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.